नमस्कार मित्रांनो, मी सुभाष भट्टुळे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभू आडगावमध्ये श्री प्रभू स्वामी महाराजांची पुण्यतिथी वर्षी साजरी होत आहे. तर ती दिनांक 28/7/2025 पासून आपल्या प्रभू स्वामीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी ती पुण्यतिथी साजरी होत आहे. तर त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. तर त्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर श्री प्रभुस्वामी महाराजांच्या अखंड हरिनाम कीर्तनासाठी भाविक भक्त गावाकडे महाराष्ट्रातून या ठिकाणी येणार आहेत, येत असतात. गावची मंडळी जी काय आहे, पुणे, मुंबई वेगवेगळ्या शहरामध्ये जी काही मंडळी आहे, ती मंडळीसुद्धा प्रभू स्वामीच्या पुण्यतिथीसाठी गावामध्ये येत असतात. तर या सप्ताहाचे जे काही नियोजन आहे, जे काही पत्रिका आहे, त्या आपण आज प्रभू स्वामी चरणी गावचे प्रमुख व पूज्य गावकरी यांच्या समूहामध्ये, यांच्या सहवासामध्ये, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण प्रभू स्वामीच्या चरणी, प्रभू महाराजांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करत आहोत. तर यासाठी गावकरी मंडळी, लहान थोर, आबाल, वृद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया व अशाच या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळो हीच प्रभूचरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. तर यासाठी गावातील ज्येष्ठ वारकरी जे काय आहेत ते म्हणजे श्री हरिभक्त पारायण रामजी महाराज भटुळे उर्फ आपण त्यांना माळकरी असेही म्हणतो. त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रभुस्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये प्रभुस्वामी महाराजांच्या या समाधीच्या जवळ आपण या ठिकाणी त्या पत्रिकाचं लोकार्पण या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या हाताने नारळ फोडत आहोत. ते नारळ फोडून या ठिकाणी प्रभूच्या चरणी मनोभावे प्रभुस्वामीची आराधना करत आहेत. तसेच त्यांनी सप्ताहाची जी काही पत्रिका आहे ती या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे आणि लोकार्पण केलेली आहे. त्यांच्या समवेत गावचे या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही टाळकरी आहेत, गावचे माळकरी आहेत, संपूर्ण समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रभुस्वामीच्या पुण्यतिथीचे जी काही कार्यक्रम पत्रिका आहे, जी काही पॅम्पलेट म्हणतो आपण, ती पत्रिका या ठिकाणी प्रदर्शित होत आहे. ती या ठिकाणी आपल्या गावातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू मंदिराच्या समोर साक्षीने या ठिकाणी ती लोकार्पण या ठिकाणी करत आहोत. तसेच ज्या व्यक्तीने या पुण्यतिथीची सुरुवात केलेली आहे, परंपरा चालू केलेली आहे, असे आपल्या गावचे श्री हरिभक्त पारायण गैनाथ पाटील बटुळे यांना सुद्धा ही पत्रिका अर्पण केलेली आहे. हे सुद्धा ती पत्रिका पाहत आहेत गावचे प्रमुख, नवनिर्वाचित नवीन तडफदार सरपंच श्री ज्ञानदेव घोडेराव हे यांना पत्रिका देऊन त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करत आहेत. तसेच ह्या पत्रिकेच्या चिंतनासाठी आतुर झालेली संपूर्ण जी काही मंडळी आहे, आता कोणाचे कीर्तन आहेत, या पत्रिकेमध्ये कशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे, हे काही आपण या प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत. पण त्याला काही अजून थोडासा अवधी आहे. तर काही दिवसामध्ये, थोड्याच वेळामध्ये आपण ते सुद्धा या ठिकाणी प्रभुस्वामीच्या मंदिराची, प्रभुस्वामीच्या कार्यक्रमाची, अखंड हरिनाम सप्ताहाची जी काही पत्रिका आहे ती आपण या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत. तर मित्रांनो, प्रभुस्वामीच्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल ते तुम्हाला आम्ही प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनलवरती तर सांगणारच आहोत. पण आज रोजी सकाळी एकादशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्तावर गावचे वारकरी, गावचे टाळकरी, गावचे प्रमुख, गावचे आबालवृद्ध, गावचे ग्रामस्थ यांच्या सहवासामध्ये आपण या ठिकाणी ही कार्यक्रम पत्रिका आपण काय केलेली आहे ती प्रदर्शित केलेली आहे. ती आपण सर्वांनी पाहावे आणि प्रभुस्वामीच्या या पुण्यतिथीचा लाभ सर्वांनी या ठिकाणी घ्यावा हीच आपण या ठिकाणी विनंती करूया. जय प्रभुस्वामी, जय श्री भगवान बाबा, जय श्री वामन भाऊ.